नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज गुरुपुष्यामृत योगाची आपण ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. सन 2025 मध्ये दिनांक 24 जुलै रोजी या वर्षीचा पहिला गुरुपुष्यामृत योग होत आहे. परंतु या दिवशी आषाढ अमावस्या सुद्धा आहे. आषाढ अमावस्या ही 23 जुलैच्या उत्तरात्री 2:28 प्रारंभ होणार आहे आणि ती 24 तारखेच्या रात्री 12:41 असणार आहे. म्हणजे संपूर्ण दिवसभर ही अमावस्या तिथी असणार आहे. तर या दिवशी पुष्य नक्षत्र हे दुपारी 4:44 पासून सुरू होणार आहे आणि 25 तारखेच्या सूर्योदयापर्यंत पुष्य नक्षत्र हे असणारच आहे. आणि म्हणून या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा निर्माण झालेला आहे. परंतु या दिवशी आषाढ अमावस्या आहे. आषाढ अमावस्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. या दिवशी दीपपूजनाचे महत्त्व सांगितलेले आहे. चातुर्मासातील ही पहिली अमावस्या आहे. श्रावण महिन्याच्या आधी येणारी अमावस्या म्हणून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारीची अमावस्या असे काहीसे हिचे स्वरूप आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे हे घासून पुसून स्वच्छ करून देवासमोर एका पाटावर मांडणी करून पेटवले जातात आणि त्याभोवती फुलांची सुंदर आरास देखील केली जाते. आणि या दिवशी पितृतर्पण सुद्धा करतात. पितरांच्या नावाने या दिवशी तर्पण हे केले जाते. त्याचबरोबर अमावस्येला स्नान आणि दानाचे देखील विशेष असे महत्त्व आहे. परंतु या दिवशी यंदा गुरुपुष्यामृत योग देखील आहे. गुरुपुष्यामृत योग हा ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्वाच्या श्रेष्ठ योगांपैकी एक महत्त्वाचा योग मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण 27 नक्षत्रे आहेत आणि पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा अशी संज्ञा प्राप्त आहे. पुष्य नक्षत्रावर सुरू केलेले कोणतेही कार्य हे हमखास सिद्धीस जाते अशी याची मान्यता आहे. आणि हे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवार येते तेव्हा ते विशेष लाभप्रद असे मानलेले आहे. या नक्षत्राची देवता ही शनी आहे आणि गुरुवार हा गुरुचा वार आहे. आणि या दोघांचा संयोग हा ज्योतिषशास्त्रामध्ये एक श्रेष्ठ संयोग मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. परंतु या दिवशी आषाढी अमावस्या आहे. यालाच गतहारी अमावस्या सुद्धा म्हणतात. गत म्हणजे त्याग करणे आणि आहार म्हणजे आपण घेणारे रोजचे भोजन. श्रावण महिन्यात आपला अग्नी हा मंद झालेला असतो, म्हणजे आपला जठराग्नी मंद झालेला असतो. आणि म्हणून या दिवसामध्ये माफक आणि सुपाच्य भोजन ग्रहण करणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितावह असल्याने श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्ये आणि उपवास यांचे आधिक्य असलेले दिसून येते. आणि म्हणूनच गतहारी अमावस्या म्हणजे मिष्टान्न किंवा गरिष्ठ भोजनाचा त्याग करणे असा याचा अर्थ आहे. याचा काही विपरीत अर्थ काही जण लावत असतात. आणि याच दिवशी गुरुपुष्य योग हा दुपारी 4:44 आरंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत सूर्योदयापर्यंत हे पुष्य नक्षत्र असणार आहे. आणि म्हणूनच 24 तारखेच्या दुपारी 4:44 पुढील सूर्योदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग हा निर्माण झालेला आहे. धनप्राप्तीसाठी हा योग विशेष महत्त्वाचा मानला जातो. म्हणून दुपारी गुरुपुष्यामृत योग सुरू झाल्यानंतर म्हणजे दुपारी 4:44 श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीची उपासना ही विशेषत्वाने फलदायी मानलेली आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांनी दुपारी 4:44 म्हणजे साधारणतः सायंकाळी श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीचे एकत्रित पूजन हे करावे. धनप्राप्तीच्या दृष्टीने हे अत्यंत फलद्रूप होणारे असे योग आहेत. या दिवशी धनप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक स्तोत्र या स्तोत्राचे विधिवत पठण केल्यास त्यांना मनोवांछित सिद्धी ही मिळू शकते. या दिवशी श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करताना पिवळे वस्त्र परिधान करावे. देवाला सुद्धा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. आणि ज्यांना सुवर्ण खरेदीची इच्छा आहे त्यांनी 24 तारखेला दुपारी 4:44 सुवर्णादी धातूंचे खरेदी करण्यास कोणतीही हरकत नाही. या दिवशी सोने, चांदी, तांबे अशा मौल्यवान धातूंची खरेदी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जर नवीन व्यापारारंभ, महत्त्वाची बोलणी, नवीन महत्त्वाच्या कामाची सुरुवात यासाठी सुद्धा हा मुहूर्त हा श्रेष्ठ असणार आहे. अमावस्या तिथी जरी असली
तरी गुरुपुष्यामृत योगाचे विशेष असे महत्त्व असल्याने ज्यांना इच्छा आहे त्यांनी या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर आपली महत्त्वाची कामे करण्यास हरकत नाही आणि सुवर्ण खरेदी करण्याची सुद्धा हरकत नाही. अशा रीतीने आज आपण गुरुपुष्यामृत योगाची ही माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका अशा नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.